नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय निस्वार्थी प्रकाशननं प्रकाशित केलेल्या डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी लिखित बाबा आणि मी या कादंबरीचा आज भाग 6. आजच्या अत्याधुनिक प्रगत अशा मेडिकल विश्वात दिवसेंदिवस रोज नव्या गोष्टींची भर पडते. प्रचंड गतीनं विकास होतो आहे. नवनवीन संशोधन होतं आहे. नवीन यंत्रसामग्री हाताशी येते आहे. कोणतीही शस्त्रक्रिया अगदी विनासायास पार पाडता येते. त्यासाठी अत्याधुनिक सुसज्ज अशी ऑपरेशन थिएटर्स उभी केली जात आहेत. या थिएटरमध्ये जंतू संसर्गाला किंचितही वाव राहत नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेचा टक्का वाढला आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आज कोणी मरतो म्हणाला तरी अत्याधुनिक यंत्रणा त्याला मरू देत नाही. ही आज घडीची वास्तविकता आहे. विचार करा, 1973 साली हाताशी अशी कुठलीही आधुनिक यंत्रसामुग्री किंवा सुसज्ज ऑपरेशन थिएटर नसतानाही प्रकाश भाऊंनी अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रिया आपल्या झोपडीत आणि उघड्यावर अंगणात पेशंटला गोणपाटावर बसून पार पाडल्या. सुरुवातीच्या काळात एखादं जरी अपयश आलं असतं तरी त्यांना तिथून आपला गाशा गुंडाळावा लागला असता. पण अतिशय कौशल्यानं आणि आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून त्यांनी त्यात यश संपादन केलंच. एखादा रुग्ण उघड्या अंगणात गोणपाटावर बसला किंवा झोपलाय आणि त्याची सर्जरी सुरू आहे, अशा दृश्याची आपल्याला गंमत वाटेल किंवा आज आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकणार नाही. मात्र हे विदारक सत्य वास्तवात उतरवण्याचं कार्य प्रकाश भाऊंनी लीलया पेललं. त्यासाठी त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करायला लागला होता. पण आज हेमलकसा इथे एकूण 40 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल उभं आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणाहून येणाऱ्या आणि आपलं ज्ञान आणि हस्तकौशल्य दान करणाऱ्या अनेक सेवाभावी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं इथे लहान मोठ्या विविध शस्त्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. एकेकाळी हेमलकसा इथे जाण्यासाठी रस्ता नव्हता की प्रवासाची कुठलीही आधुनिक साधनं नव्हती. पायी चालत जंगलातली पायवाट तोडवावी लागे. विजेचा प्रश्नच नव्हता. कोणत्याही आधुनिक सोयी सुविधा तिथे नव्हत्या. आधुनिकतेचा वारा तिथे पोचला नव्हता. सर्वत्र सर्वच गोष्टींची वानवा होती. प्रगत नागरी जीवनापासून हे लोक कित्येक कोस दूर होते. विकासाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. तिथल्या जंगलात कित्येक आदिवासी असे होते की ज्यांनी साखर कधी पाहिली नव्हती, की अंगभर कपडे घातलेला आधुनिक माणूस त्यांनी कधी बघितलेला नव्हता. कपडे घातलेला माणूस कधी बघितला की ते दूरवर जंगलात पळून जात. अशा टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीत आयुष्य कंठणाऱ्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नक्कीच नव्हती. पण प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी वहिनींनी हे धनुष्य उचलायचं ठरवलं आणि स्वतःचा संसार गुंडाळून समस्त आदिवासी बांधवांचा संसार मांडला आणि तो उभासुद्धा केला. प्रकाश भाऊंना पहिला मुलगा झाला त्यावेळी मंदाकिनी वहिनी बाळंतपणासाठी नागपूर इथे होत्या. आपल्याला मुलगा झाला ही गोष्ट प्रकाश भाऊंना कळायला त्यावेळी तब्बल 1 महिना लागला होता. म्हणजे ते किती दुर्गम भागात काम करत होते याची सहज कल्पना यावी. आपण आज विचारही करू शकणार नाही अशा अत्यंत टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीत गेली 50 वर्ष अव्याहतपणे सर्वस्व झोकून त्यांनी जे काम उभं केलं आहे त्याला तोड नाही. आदिवासी लोक म्हणजे जंगलचे अधिपती. एकेकाळी जंगलचे राजे असणारे आदिवासी अजूनही 18 दारिद्र्यात खितपत पडलेत. अज्ञानाचा अंधार त्यांच्या 5वीला पोचलाय. अंधश्रद्धेची बात तर पुसायलाच नको. भयंकर अनाकलनीय अंधश्रद्धा जोपासणारा हा समाज प्रगत समाजापासून कोसो योजनं दूर आहे. परंपरागत आभूषणांसोबत कुपोषणाचे अलंकार सर्वांगावर मिरवत दिवस कंठणारे हे लोक बघितले की आपण नेमक्या कुठल्या जगात वावरतोय याचं भान सहज सुटावं. आदिवासी समाजातल्या पुरुषांच्या कमरेला असलंच तर एखादं लंगोटीवाजा छोटंसं वस्त्र, नाहीतर संपूर्ण श्रीपाद वल्लभ अवस्था. त्यांच्या स्त्रियांची फारशी वेगळी अवस्था नाही. कमरेला टॉवेलसारखं गुंडाळलेलं गुडघ्यापर्यंतचं लहानसं वस्त्र आणि वरती छातीचा भाग उघडा. ब्लाऊज पोलकं असला प्रकारच नाही तिथे.
त्यांचं दैनंदिन जीवन म्हणजे रोज पशुपक्ष्यांची शिकार करणं आणि भाजून खाणं. सोबत कधीकधी किंवा रोजच मोहाच्या फुलांपासून बनवलेली मोहाची दारू प्राशन करणं. शेती करणं, अन्नधान्य पिकवणं असला प्रकारच नाही तिथे. फार तर जंगलातून मिळणारी काही ठराविक फळं आणि फुलं यावर त्यांची गुजराण होते. त्यात कोणी एखादा आजारी पडला तर सोबतीला त्यांच्यातल्याच एखाद्या मांत्रिकाच्या मंत्रतंत्राचा अघोरी उपचार, असं हे यांचं आयुष्य. आदिवासींची भाषा म्हणजे माडिया भाषा. ही भाषा केवळ आदिवासी समाजापुरतीच मर्यादित आहे. या भाषेची एक गंमत आहे, ही केवळ बोली भाषा आहे. तिला लिपी नाही किंवा मराठी भाषेसारखी लिखित बाराखडी नाही. त्यामुळे लिहिणं, वाचणं, शाळा, शिक्षण वगैरेचा सुतराम संबंध नाही. माडिया भाषेचा मराठी भाषेशी दुरान्वयानंही संबंध नाही. त्यामुळे इतरांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार कठीण गोष्ट. अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, भूक, रोगराई यांनी समृद्ध असलेला असा हा आदिवासी समाज. या लोकांच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजून किती काम करणं आवश्यक आहे हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर लक्षात येतं. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या जोडप्यानं जेव्हा तिथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असेल तेव्हा त्यांच्यापुढे किती गहन अडचणी उभ्या राहिल्या असतील याची कल्पना नाही करवत. आजही अथकपणे उभायता लढतायत. त्यांच्या अविश्रांत कष्टाला तोड नाही. खरंच एकमेवा द्वितीय असं त्यांचं कार्य आहे. लोकबिरादरी प्रकल्पाअंतर्गत जे मुख्य रुग्णालय आहे त्याचं कामकाज प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी वहिनींच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली चालतं. या ठिकाणी दररोज सरासरी 150 ते 200 रुग्ण तपासणीसाठी येत असतात. त्यापैकी साधारण 40 ते 50 रुग्ण पुढच्या आवश्यक उपचारांसाठी ॲडमिट होत असतात. ॲडमिट झालेले रुग्ण अतिशय शांतपणे पुढचे उपचार करून घेत असतात. खरं तर निसर्गतः आदिवासींची वेदना सहन करण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे उपचारादरम्यान ते कसलाही गोंधळ किंवा दंगा घालत नाहीत. पण केव्हा तरी डोळ्यात नाकात टाकायचं औषध पिऊन टाकतील किंवा सलाईनची बाटली तोंडाला लावतील, इतकंच. डॉक्टर दिगंत म्हणजे प्रकाश भाऊंचा मुलगा यांनीही सध्या MBBSचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि तो याच रुग्णालयात आदिवासींच्या सेवेत रुजू झाला आहे. या निमित्तानं समाजसेवेचा वारसा आता 3ऱ्या पिढीपर्यंत पोचला आहे. बाबा आमटेंची 3री पिढी समाजकार्यात सक्रिय झाली आहे. समाजसेवेच्या क्षेत्रातलं हे दुर्मिळ असं उदाहरण ठरावं. लोकबिरादरीचं रुग्णालय मी फिरून बघत होतो त्यावेळी तिथे एका खोलीत औषधांचा बराचसा मोठा साठा जमा झालेला दिसत होता. एकाच वेळी इतकी औषधं कुठून आणली असावीत? मनात उत्सुकता चाळवली म्हणून मी तिथल्याच एकाला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही औषधं कालच लातूर जवळच्या किल्लारी या गावाहून आली आहेत. किल्लारी गावचे गावकरी ट्रकभर औषधं घेऊन आले होते. ही सगळी औषधं इथल्या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी मदत म्हणून त्यांनी पाठवली होती. आपणा सर्वांना काही वर्षांपूर्वीचा किल्लारी गावचा तो महाभयंकर भूकंप आठवत असेल. त्यावेळी मोठा भूकंप होऊन सगळी किल्लारी उद्ध्वस्त झाली होती. गावातली सगळी घरं जमीनदोस्त होऊन त्यात हजारो लोकांचा, जनावरांचा बळी गेला होता. निसर्गानं आपलं अकराळ विकराळ रूप दाखवून सगळ्यांना भयभीत करून सोडलं होतं. त्या विध्वंसक घटनेत सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. त्या घटनेच्या वेळी सर्वस्व गमावलेल्या किल्लारीवासियांच्या मदतीला बाबा आणि विकास भाऊ धावून गेले होते. आनंदवासियांतर्फे त्यांच्यासाठी शेकडो मोफत घरं बांधून दिली होती. अत्यल्प वेळेत त्यांच्या निवाऱ्याची सोय केली होती. ह्या कामी आनंदवनातल्या अनेक कुष्ठबांधवांचे मदतीचे हात लाभले होते. खरं तर आनंदवन आणि किल्लारी इथल्या आभाग्यांच्या यातना, दुःख वेगवेगळं होतं, पण वेदनेची जातकुळी एक होती. त्यामुळेच तर वेदनेचं वेदनेशी नातं पटकन जुळलं गेलं होतं. भूकंपात उद्ध्वस्त झालेली मनं आणि घरं पुन्हा नव्यानं उभी राहिली. जेव्हा प्रकाशभाऊंच्या लोकबिरादरीला औषधांचा तुतवडा जाणवतोय ही बातमी किल्लारीवासियांच्यापर्यंत पोचली तेव्हा त्यांनी तातडीनं लोकवर्गणीतून लाखो रुपयांची औषधं मदत म्हणून पाठवून दिली. क्षणाचाही विलंब विचार केला नाही. आत्ता माझ्या नजरेसमोर होती तीच औषधं. एकीकडे भूकंपात सगळा गाव उद्ध्वस्त झाला आहे,
त्यातून स्वतःला अजून पुरतं सावरायचं आहे. तरीही किल्लारी वासियांनी कुष्ठ बांधवांच्या उपकारांची जाणीव मनात जपली होती आणि वेळ येताच औषध रूपानं त्याची परतफेड केली होती. उपकाराचा पैरा फेडला होता, घासातला घास काढून दिला होता. एक वेदनाच दुसऱ्या वेदनेशी खरं नातं जोडू शकते हेच खरं, आणि ह्या निमित्तानं ते इथे पाहायला मिळालं. दरम्यान डॉक्टर पांडुरंग पुंगाटी यांच्याशी ओळख झाली. त्यांनी मुंबईतनं नुकतंच MBBSचं शिक्षण पूर्ण केलं होतं. पांडुरंग हा एका गरीब आदिवासी कुटुंबातला प्रतिभावान मुलगा, भविष्याचा थांगपत्ता नसलेला, अत्यंत प्रतिकूल हलाखीच्या परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला. अज्ञानाची घट्ट काळोख सभोवताली असताना एका प्रकाश किरणाच्या निर्व्याज सहकार्यानं त्याला नेमकी वाट सापडली आणि तो झाला शिकता. रगडिता कणवाळूचे तेलही गळे, बघता बघता दगडाचा देव बनला. आदिवासी समाजातला हा मुलगा जो पुढे चक्क MBBS डॉक्टर झाला. सध्या तो भामरागड इथल्या आरोग्य केंद्रात आपल्या आदिवासी बांधवांच्या सेवेशी तत्पर आहे. डॉक्टर पांडुरंग हा आदिवासी समाजातला पहिला डॉक्टर. विचार करा, असा एक समाज या पृथ्वी तलावर आहे की ज्यांनी साखर कधी बघितली नाही, संपूर्ण कपड्यातला माणूस कधी पाहिला नाही. संपूर्ण कपड्यातला माणूस बघून भीतीने तो जंगलात पळून जातो. आधुनिक जगताचा साधा वाराही ज्याला स्पर्शलेला नाही आहे, अशा समाजातला एक मुलगा MBBS डॉक्टर बनतो, सरकारी नोकरी पटकवतो. खरंच हा फार मोठा चमत्कार मानायला पाहिजे. हेमलकसा इथे प्रकाश भाऊ आणि मंदाकिनी वहिनींनी असा चमत्कार प्रत्यक्षात घडवला आहे, आणि डॉक्टर पांडुरंग हे केवळ त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. प्रकाश आणि मंदाकिनी वहिनींच्या परिसस्पर्शानं अनेक आदिवासी मुलांच्या आयुष्याचं सोनं झालं आहे. असाच एक मुलगा स्त्रीरोग तज्ज्ञ झाला आहे आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये चक्क लेक्चरर म्हणून काम करतोय. काही मुलं डॉक्टर झाली आहेत, काही वकील झाली आहेत, काही मुलं पोलीस खात्यात, तर काही जण ग्रामसेवक वगैरे झाली आहेत. काही जण विविध सरकारी खात्यातून सेवा बजावत आहेत. केवळ कथा कादंबऱ्या किंवा चित्रपटातून आढळून याव्यात अशाच या सगळ्या अगम्य घटना आहेत, पण इथे त्या सत्यात उतरल्या आहेत. आपल्या सुखासीन आयुष्याचा त्याग करणाऱ्या प्रकाश भाऊ, मंदाकिनी वहिनी आणि त्यांच्या जिगरबाज कार्यकर्त्यांमुळे हे सगळं असाध्य ते साध्य झालं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असा चमत्कार तिथे घडला आहे. या अशा ठिकाणी किमान एकदा तरी पालकांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन भेट द्यायला पाहिजे. मुलांवरच्या संस्कारांचा निस्संशय हा एक भाग होऊ शकतो, पण आजकाल पालकांना एवढा वेळ असतोच कुठे. आणि असलाच एखाद्या पर्यटन स्थळाची ट्रीप किंवा एखाद्या देवदर्शनाची ट्रीप, नाही तर पंढरीची वारी, या पलीकडे त्यांची झेप जात नाही. जग झपाट्यानं बदलतं आहे, चंगळवाद फोफावतोय, मुलं नैराश्याच्या गर्तेत ढकलली जात आहेत. अशा वेळी पालक म्हणून आम्ही आता जास्त सजग राहायला हवं, स्वतःला परिस्थितीनुरूप बदलायला हवं. डॉक्टर पांडुरंग पुंगाटीचा निरोप घेऊन मी रुग्णालयाच्या बाहेर पडलो. आता कुठे जावं, काय बघावं याचा विचार करत होतो. इतक्यात एका दिशेनं मुलांचा फारच किलबिलाट ऐकू यायला लागला. माझी पावलं आपसूक तिकडे वळली. आता मी तिथल्या शाळेच्या आवारात उभा होतो. माझ्यासमोर शाळेची आटोपशीर इमारत उभी होती. समोर मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण पटांगण होतं. शाळा भरगच्च होती. मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शेकडो मुलं मुली तिथे शिकत असल्याचा अंदाज येत होता. सुरजनांचा उत्साह अगदी टिपेला पोहोचला होता. कानी पडणारा किलबिलाट आदिवासींच्या उज्ज्वल भवितव्याची जणू साक्ष देत होता. मी पुढे होऊन सगळी शाळा फिरून बघितली. प्रत्येक वर्गातून मुलं अगदी मन लावून शिकत होती, संधीचं सोनं करत होती. उज्ज्वल भविष्याची प्रकाशवाट त्यांना गवसली होती. या सगळ्या मुलांच्या राहण्याची व्यवस्था तिथल्याच स्वतंत्र वसतिगृहात करण्यात आली होती. शिक्षणाच्या खर्चाची तोशिष मुलांच्या गरीब पालकांना लागू नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. 2 वेळच्या जेवणाची जिथे मारामार, तिथे शाळेसाठी, शिक्षणासाठी पैसा आणणार तरी कुठून ते? लहानांपासून थोरापर्यंत सर्वच जण अन्न मिळवण्याच्या शोधात दिवसभर जंगलात वणवण भटकणार, मग शाळेत येणार कोण? हेमलकसामधले माडिया गोंड आदिवासी हे सगळ्यात जास्त मागासलेले आहेत.
इतर आदिवासी जमातींच्या तुलनेत ते प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही सहज सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. कर्मकठीण अशी गोष्ट ती. कारण त्यांची स्वतःची अशी एक वेगळी संस्कृती आहे जी ग्रामीण आणि नागर संस्कृतीपेक्षा खूप भिन्न आहे. जगण्यासाठी, जीवित राहण्यासाठी संघर्ष करून अन्न मिळवणं एवढाच त्यांच्या जीवनाचा मतितार्थ आहे. शाळा, शिक्षण, ज्ञान या गोष्टींचा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी दुरान्वयानंही संबंध नाही. त्यामुळे शिक्षण घ्यायचं कशासाठी याची जाणीव त्यांना असणं शक्यच नव्हतं. या ठिकाणी कमालीचं अज्ञान आणि अफाट दारिद्र्य आहे. इथे शाळा सुरू करण्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे आदिवासींना त्यांच्या गुलामीची आणि हक्कांची जाणीव करून देणं. प्रचलित आयुष्यापेक्षा खूप चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं याची जाणीव त्यांच्या ठायी निर्माण करणं. आणि हे सगळं कार्य केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच होऊ शकतं याची पुरेपूर जाणीव प्रकाश भाऊंना होती. या भागात आदिवासींची प्रचंड पिळवणूक होत होती. खरं तर आदिवासी हे इथल्या जंगलाचे राजे, पण पेपर मिलवाले आणि इतर व्यापारी यांनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना अक्षरशः गुलाम बनवून टाकलं होतं. त्यांची तिथे प्रचंड पिळवणूक होत होती. वृक्षतोड करणं, विडीसाठी तेंदूपत्ता गोळा करणं यासारख्या कामांसाठी अत्यंत अल्प मोबदल्यात त्यांना प्रचंड राबवून घेतलं जात होतं. जंगलातले मेवा व्यापारी लोक मातीमोल किमतीनं त्यांना लुबाडून नेत होते आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव या भोळ्या भाबड्या गरीब आदिवासींना अजिबात नव्हती. आदिवासींच्या मुलांना शिक्षण दिलं तर त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होऊन पिळवणूक थांबेल अशी प्रकाशभाऊंची मनोमन कामना होती. पण इथल्या लोकांची मातृभाषा माडिया, जी केवळ आदिवासी समाजापुरती मर्यादित आहे. माडिया भाषेव्यतिरिक्त या मुलांना इतर कुठलीही भाषा येत नव्हती. आता माडिया भाषेतनं या मुलांना शिक्षण द्यायचं म्हणजे कर्मकठीण गोष्ट. कारण एकतर या मुलांना केवळ माडिया भाषा समजणार आणि शाळातून प्रचलित सर्व अभ्यासक्रम हा प्रमाण मराठी भाषेत असणार. मग या आदिवासी मुलांना शिकवायचं तरी कसं? इकडे प्रकाशभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माडिया भाषा समजत नव्हती, आकलना पलीकडे होती आणि हीच खरी अवघड समस्या होती. पण प्रकाशभाऊ आणि त्यावेळच्या त्यांच्या सहकार्याने यावर जालीम उपाय शोधला. या सगळ्यांनी अगोदर माडिया भाषा शिकून घेतली, उच्चार आणि भाषेचा लहेजा समजून घेतला. माडिया भाषेत सगळे प्रथम तरबेज झाले. त्याशिवाय त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं काम केलं. आत्यंतिक कष्टानं माडिया मराठी शब्दकोश तयार केला. तरीही हे काम तितकं सोपं नव्हतं. या उपरांत त्यांच्यापुढे आणखीन एक समस्या ठाण मांडून उभी होती. शब्दकोश तयार झाल्यानंतर मुलांना शिकवायला सुरुवात केली खरी, पण आगगाडीचा हे काही केल्या मुलांच्या डोक्यात शिरेना. कारण जिथे कपडे घातलेला माणूस कधी त्यांच्या बघण्यात नव्हता तिथे आगगाडीची काय कथा? कुणाच्या बापानं तिथं आगगाडी बघितली होती? आदिवासींचा उर्वरित जगाशी संपर्कच नसल्यानं आगगाडीचा हे त्यांना समजायचंच नाही. यावर उपाय म्हणून मग मुलांना त्यांच्याच भाषेतली, संस्कृतीतली, दैनंदिन जंगली व्यवहारातली उदाहरणं देऊन शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम मात्र चांगला झाला. वास्तविक माडिया मराठी हा शब्दकोश तयार करणं अत्यंत कष्टाचं, क्लिष्ट आणि सहनशीलतेचा अंत बघणारं काम होतं. पण अथक परिश्रमानं शेवटी सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन उचललाच. त्यांच्या ह्या कष्टाचं फलित म्हणून अनेक आदिवासी मुलं आज डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक वगैरे बनून समाजात ताठ मानेनं जगत आहेत. केवळ आरोग्य सुविधा पुरवून आदिवासींचं जीवनमान उंचावणार नाही, तर त्यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोचायला हवी हे प्रकाशभाऊ आणि बाबा आमटे ओळखून होते. आणि म्हणून शिक्षणाची वेळीच व्यवस्था करण्यात आली. आज प्रकाशभाऊंच्या या शाळेमुळे अवघ्या आदिवासींचं जीवनमानच बदलून गेलं आहे. आज पावे तो आदिवासी समाज अज्ञानातलं सुख भोगत होता, पण शिक्षणाच्या वज्राघाती अस्त्रानं अज्ञानाचं दुष्टचक्र त्यांनी भेदलं आहे. ज्ञानाचा अद्भुत प्रकाश त्यांच्या जीवनात आता डोकवायला लागला आहे. दुपारी जेवण झाल्यावर थोडी विश्रांती घेतली, फ्रेश झालो. क्लीनर नंदूला बरोबर घेतलं आणि जवळच्या एका आदिवासी खेड्यावर फिरायला गेलो. आदिवासींची घरं, त्यांचं एकंदरीत जीवनमान कसं असतं याचं कुतूहल मनात होतं आणि ते सगळं बघण्याची उत्सुकता मनात साचून राहिली होती.
थोड्याच वेळात आम्ही दोघे एका आदिवासी खेड्यावर पोचलो. साधारण 25-30 घरांचं ते एक छोटंसं गाव. पण दगडविटांनी बांधलेली पक्की घरं कुठं शोधूनही सापडत नव्हती. होती ती झाडाझुडपात लपलेली इवलीशी छोटी छोटी घरं. त्यांना घरं तरी कसं म्हणावं? जंगली लाकूड फाट्याचा वापर करून उभारलेली ठिगळी बुटकी खोपटीच ती. या खोपट्यांचा छोटा समूह म्हणजे यांचं गाव. त्या एकाकी जंगली जीवनातील भयावहपणाला या खोपट्याचा तेवढाच एक मानसिक आधार. आधुनिक सोयी सुविधांचा साधा लवलेश तिथे नावालाही सापडत नाही. वीज पाणी यांचीही वानवा. पक्के रस्ते सोडा, छोट्या सडकवाटाही धडशा नव्हत्या. सगळीकडे केवळ पायवाटा दिसत होत्या. एक कसलीशी उदासीनता तिथल्या वातावरणात दाटलेली अनुभवायला मिळत होती. मन खिन्न उदासवाणं झालं. कसे जगत असतील हे लोक? काय भावना साचून राहिले असतील यांच्या मनात कोण जाणे? सुखाचा कवडसा त्यांना शोधूनही सापडत नसावा. पण आपल्याच विश्वात ते मशगूल दिसत होते. सभोवार होतं ते केवळ भयावह दारिद्र्य, अज्ञान आणि सोबतीला जागोजागी लटकलेली अंधश्रद्धाळू मनांची चिंबुळली लखतर. तिथल्या घराघरातून अर्धनग्न स्त्री पुरुष निवांतपणे बसलेले दिसत होते. भकास उदासवाण्या नजरेनं शून्यात बघत होते. त्यांचं उभं आयुष्य शून्यात बंद झालं होतं. इथे सगळेच जण खंगलेले. त्यांच्या दिसण्यावरनं कुणीही त्यांच्या वयाचा अंदाजसुद्धा बांधू शकणार नाही इतके खंगलेले. कुपोषण तर तिथे 5वीलाच पुजलेलं. त्यांच्या रोजच्या जेवणात खाणं काय? तर भात, आंबील, कंदमुळं आणि जंगलातले मिळतील ते प्राणी पक्षी. आणि हो, सोबतीला वारूळ फोडून मिळवलेल्या मुंग्यांची चटणी. मी आणि नंदू तिथे गेल्यावर ते सगळेजण आमच्याकडे अगदी कुतूहलानं बघायला लागले. त्यांच्यासाठी आम्ही जणू परग्रहावरनं आलो होतो. सगळ्यांच्या हालचाली टिपत आम्ही तसेच पुढे निघालो. तोच एका घराच्या अंगणात थोडी गर्दी दिसली. मी आणि नंदू जवळ गेलो तर तिथे एका अविवाहित मुलीच्या अंगात आलं होतं. ती मधूनच माडिया भाषेतलं कसलं तरी गाणं म्हणत होती. गाणं संपलं की मध्येच आरडाओरडा करत होती. त्यानंतर उठून शेजारच्या घराच्या दारात जाऊन येई. बराच वेळ असा प्रकार सुरू होता. ती कसलं गाणं गात होती, आरडाओरडा करून काय सांगू इच्छित होती आणि शेजारच्या घरांसमोर वारंवार का जात होती हे आम्हाला काही केल्या उमगत नव्हतं. मख्ख चेहऱ्याने समोर चाललेला प्रकार आम्ही बघत होतो. बराच वेळ त्यांचा हा कार्यक्रम सुरू होता. त्या मुलीसोबत आणखीनही 3 लहान मुली होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर बाळबोध निरागस भाव विलसत होते. या सगळ्याजणी आंधळ्या श्रद्धेचं गाठोडं डोईवर वागवून दारोदार फिरत होते. निस्संशय हा सगळा प्रकार त्यांच्या दृष्टीनं खूप श्रद्धेचा, भावनेचा असा होता. ही तुमची सगळी अंधश्रद्धा आहे असं ठणकावून सांगायचा मोह मला त्यावेळी झाला खरा, पण मी वेळीच सावरलो. नाहीतर अंगभर चेप पडला असता, पळता भोई थोडी झाली असती. समोरचं दृश्य बघत आम्ही बराच वेळ उभे होतो. त्या सगळ्याजणी स्वतःतच मग्न झाल्या होत्या. परंपरागत श्रद्धा आणि साचत आलेल्या अज्ञानाचा वारसा मनोभावे पूजत होत्या. आपण हे सर्व सोपस्कार ज्या देवासाठी करतोय तोच देव आपल्या ललाटी वनवासी जीवन लादतोय याचं भान त्या निरागसानं कुठून असणार? बाह्य जगातला ज्ञानप्रकाश अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचला नव्हता. कित्येक पिढ्यानपिढ्या याच अंधकाराच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या. भविष्यात आणखीन किती पिढ्यांची समिधा तीत पडणार होती कोणाला माहिती. आजूबाजूच्या जवळपास 200 किलोमीटर वर्ग परिसरात कुठेही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे सगळे आजार अंगावर काढले जातात किंवा मांत्रिकाचा सल्ला घेतला जातो. प्रकाशभाऊंचा दवाखाना त्याच्यासाठी फार मोठं वरदान ठरलं आहे. चित्रविचित्र नानाविध आजारांनी ग्रासलेले हरतऱ्हेचे रुग्ण आता प्रकाशभाऊंच्या दवाखान्याकडे वळत आहेत. आधुनिक आरोग्यसेवेचं महत्त्व हळूहळू का होईना त्यांना पटायला लागलं आहे. सुरुवातीच्या काळात प्रकाशभाऊंच्या दवाखान्याकडे कुणीही येत नव्हतं, कारण वर्षानुवर्ष चालत आलेल्या प्रथा रिवाज ते मोडूच शकत नव्हते. आजारी पडलं की मांत्रिकाकडे जायचं असा तिथला रिवाज. मांत्रिकाच्या ऐवजी दवाखान्यात गेलो तर दैवी कोप होईल याची भीती त्यांना प्रचंड प्रमाणात होती. मांत्रिक हा त्यांच्यातलं फार मोठं प्रस्थ.
कुपोषण, कॉलरा, मलेरिया हे तिथले दादा रोग. त्यांची नेहमी तिथे उडबैस. मलेरियात सुद्धा सेरेब्रल मलेरिया हा घातक जीवघेणा आजार आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. या सगळ्यांची दादागिरी सहन करत, लढत, झगडत आदिवासी कसाबसा या जंगलात जगत असतो. कॉलराच्या भयावह साथीत गेलेल्या नवऱ्याचं दुःख पाठीवर टाकून पोटच्या 2 मुलांना घेऊन उपचारासाठी धावणारी स्त्री प्रकाशभाऊंच्या दवाखान्यात पोहोचते तेव्हा हातात एकच मूल उरलेलं असतं. येताना जंगलाच्या वाटेवर एका मुलाचा बळी कॉलरानं घेतलेला असतो. त्याचं पार्थिव झाडाच्या एका बुंध्याशी लपवून ती आलेली असते. हातातला दुसरा मुलगा थोडा ठीक होताच त्याला दवाखान्यात टाकून ती तशीच परत फिरते आणि झाडाखाली लपवून ठेवलेल्या पोटच्या गोळ्याला तिथेच मूठमाती देते. तेव्हा काय कालवाकालव झाली असेल तिच्या अंतःकरणात. अशी ही धीरोदात्त आधुनिक हिरकणी सापडते ना, ती याच आदिवासी खेड्यापाड्यात. सहनशीलतेचा कडेलोट होतो इथे, पण तिचा ना आक्रोश ना डोळ्यात पाणी. वर्तमान वस्तुस्थिती स्वीकारण्याची स्थितप्रज्ञ प्रचंड सहनशक्ती इथल्या प्रत्येक आदिवासीच्या ठायी ठायी भरली आहे. जंगली प्राणी आणि आदिवासी लोक यांच्यातला संघर्ष इथं नवीन नाही. दोघांचा आदिवास एकच असल्यानं संघर्ष अटळ. बरेचदा एखादा आदिवासी मोहाच्या झाडाची फुलं गोळा करण्यासाठी खोलवर जंगलात जाई. याच फुलांपासून तिथे मोहाची दारू बनवली जाते. ही फुलं जास्त प्रमाणावर खाल्ली तर एक प्रकारची धुंदी जाणवते. तर ही मोहाची फुलं गोळा करण्यासाठी आदिवासी जंगलात जाई आणि फुलं वेचण्यात मग्न होई तेव्हा अचानक एखादा अस्वल पाठीमागून गुपचूप येऊन हल्ला चढवत असे. मोह फुलांच्या गंधानं अस्वलसुद्धा या झाडाकडे आकर्षित होत असतात. तर कधीकधी भरपेट फुलं खाल्लेला अस्वल धुंद होऊन आदिवासींच्यावर हल्ला चढवी. अस्वलाच्या चाव्यांनी आणि पंजाच्या नख्यांनी अत्यंत गंभीरपणे विद्रूप करणाऱ्या जखमा शरीरभर होत. कधीकधी डोक्याची संपूर्ण कवटी उघडी पडलेली जखम अंगणात गोणपाटावर बसून शांतपणे शिवताना प्रकाशभाऊंना अनेकांनी बघितलंय. विशेष म्हणजे त्या जखमा शिवताना आदिवासी अतिशय शांतपणे बसून राहतात. त्यांना कुठलीही भूल दिलेली नसते. पण तोंडातनं वेदनेचा हुंकार नाही, एका चेहऱ्यावर वेदनेची छटा नाही, विव्हळणं सुद्धा नाही. पराकोटीची सहनशीलता आदिवासींच्या ठायी निसर्गतः दिसून येते. टाके घालताना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी देण्यात येणारं इंजेक्शन इथल्या आदिवासींच्या रक्तातच आहे जणू. इथलं हे सगळं वातावरण बघितलं ना की धक्का बसतो. मन विषण्ण होतं, उदास होतं, खूप वाईट वाटतं. आदिवासींचं जंगली जीवन आपल्या प्रगत जीवनापेक्षा खूप वेगळं आहे, विलक्षण आहे. कपडे घातलेला आधुनिक माणूस किंवा साखर यासारख्या गोष्टी ज्यांनी कधी बघितल्या नाहीत, आंघोळीचा साबण म्हणजे खाण्याची वस्तू समजतात असा एक समाज आजसुद्धा आपल्या देशात असावा यासारखं दुसरं वैषम्य ते काय. मनाला केवळ वाईट वाटून काही उपयोग नाही. त्यासाठी सातत्यानं काही ठोस प्रयत्न जरूर करायला हवेत. आदिवासी हे आपले बांधव आहेत, ते काही परग्रहावरनं आलेले नाहीत ही भावना मनात रुजवायला हवी. त्यांना सोबत घ्यायला हवं. आदिवासी आणि आधुनिक नागरजन यात जे महद अंतर आहे ते मिटवण्यासाठी अथक प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आदिवासी सोबत जाऊन राहायला हवं असं कदापि नाही. येन केन प्रकारे त्यांना बाहेरून सुद्धा मदत करता येऊ शकते. फक्त यासाठी आपल्याकडे हवं ते संवेदनशील मन आणि प्रबळ इच्छाशक्ती. आता अंधार खूप दाटून आला होता. दिवे लागण्याची वेळ झाली होती. मी आणि नंदू झपाट्यानं परत फिरलो आणि लोकबिरादरी प्रकल्पात आलो. पण रात्री बराच वेळ झोप लागली नाही. खोबणीत खोलवर गेलेले आदिवासींचे ते भकास डोळे खोलीतल्या अंधारात माझाच वेध घेत आहेत असा भास मला वारंवार होत होता. मित्रहो, हा होता बाबा आणि मी ह्या कादंबरीचा भाग 6वा 7वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो.